हा एक छोटासा विनोदी लेख मला सुचला. तो माझा लेख मी आपणास वाचून दाखवतो. या लेखाला मी नाव दिलं आहे बदल करा. तर हा माझा लेख असा. काही वाक्प्रचार अगदी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. काही वाक्य आपण जी बोलतो वर्षानुवर्ष, पण त्याला पक्का बेस आहे का हे आपण पाहावे आपल्या बोलण्याला. उदाहरणार्थ, कुणीतरी एखादा माणूस दुसऱ्याला सहज म्हणून जातो, मी तुमच्या भावासारखाच आहे असं तुम्ही समजा हो, काळजी करू नका, मला तुम्ही स्वतःचा भाऊच माना, असं तो माणूस दुसऱ्याला म्हणतो. पण विचार करा, जगात कधी भावाभावांचं पटतं का? दोन भाऊ दोन जावा नेहमी वेगवेगळं राहतात, त्यांचं कधीच पटत नाही, सारखं भांडणे होत असतात. मग पुन्हा मला भाऊ समजा असं यानं त्याला कशाला म्हणावं? कारण दोघांनी भाऊ समजायचं आणि पुन्हा भांडायचं, भांडणे सुरू. त्यापेक्षा मित्र बनूनच राहा म्हणावं की. आता हे दुसरं एक पहा अजून. परस्त्री माते समान असं म्हणावं हे शिकवलंय. परस्त्री माते समान असं म्हणावं अशी शिकवण आहे. मग माता परस्त्री समान झाली की नाही? परस्त्री माते समान म्हणजेच माता परस्त्री समान. अहो, गणितामध्ये ए बरोबर आहे बी म्हणजेच बी बरोबर आहे ए, दोन्हीची व्हॅल्यू सारखी हे गणिताचे शिक्षक आपल्याला सिद्ध करून दाखवतात. ए इज इक्वल टू बी म्हणजे बी बरोबर आहे ए, बी ऑल्सो इक्वल टू ए, दोन्हीची व्हॅल्यू सेम आली, हे शिक्षक आपल्याला सिद्ध करून दाखवतात. मग आता इथं परस्त्री बरोबर आहे माता म्हणजेच माता बरोबर आहे परस्त्री. परस्त्री माते समान म्हणल्यावर माता परस्त्री समान झालीच की हो. त्याशिवाय दोन्ही साईड टॅली कशा होतील? म्हणजे बघा, दुसऱ्या स्त्रीला माते समान म्हणायचं आणि आपल्या मातेला मग दुसऱ्या स्त्री समान असं म्हणायचं का? मग आपल्या मातेची काय बरं किंमत राहिली? त्यापेक्षा परस्त्री आपल्या घरच्या समान असं वाक्य सुरू करायला पाहिजे. म्हणजेच काही वाक्यामध्ये आता बदल व्हावा.